आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अल्पावधीतच संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर आपली छाप सोडली आहे। आता त्यांनी नवा डाव टाकल्याचं समोर आलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या कल्याण शेट्टींनी जिल्ह्याच्या राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे। त्यांचा प्रभाव इतका आहे की खुद्द पालकमंत्री जयकुमार गोरे यांनीही कल्याण शेट्टींचा शब्द मला टाळता येत नसल्याची कबुली जाहीरपणे दिली आहे। यावरूनच कल्याण शेट्टी हेच जिल्ह्याचा कारभार हाकत असल्याचं स्पष्ट होतं। राजकीय रणांगणात फडणवीस यांनी सोपवलेल्या जबाबदाऱ्या कल्याण शेट्टी यांनी वेळोवेळी यशस्वीपणे पार पाडल्या आहेत। सोलापूर लोकसभा निवडणुकीत भाजपचा निसटता पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणुकीत पक्षानं मिळवलेलं घवघवीत यश हे त्यांच्या नियोजन शक्तीचं उदाहरण मानलं जातं। याच यशामुळे फडणवीसांनी त्यांच्यावर सोलापूर बाजार समितीच्या मोहिमेची जबाबदारी सोपवली होती। कल्याण शेट्टींनी दिलीप माने व सुरेश हसापुरे यांच्यासह ही मोहीम यशस्वीपणे पार पाडली। आता आगामी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शेट्टी यांनी नव्या रणनीतीची आखणी सुरू केली आहे। अक्कलकोट तालुक्यात त्यांनी डीसीसी बँकेच्या 25 नवीन सोसायट्यांची स्थापना केल्याची माहिती समोर येत आहे। यामुळे त्यांचा सहकार क्षेत्रातील प्रवेशही आता राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे। सहकार क्षेत्रात आपली पकड अधिक बळकट करण्याच्या दिशेने कल्याण शेट्टी यांनी टाकलेला हा डाव आगामी काळात यशस्वी होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।